पाहुणे, मान्यवर अतिथी सन्माननीय मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वांना नमस्कार। आजच्या या शुभ प्रसंगी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या आदरणीय प्रमुख पाहुणे, स्वरांजली चॅनलचे चेअरमन दयानंद महादेव मामडेल सर वर येऊन उपस्थित राहावे, मंचावर यावे। स्वरांजली चॅनलचे चेअरमन दयानंद महादेव मामडेल सर, पूजन हायस्कूलचे निवृत्त सहशिक्षक रमाकांत महादेव मामडेल सर, सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य निरीक्षक श्री श्रीधर अशोक नडिमेटला सर, संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापिका सौ सविता गोपाल देवसानी मॅडम, सोलापूर जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी सौ स्मिता श्रीधर नडिमेटला मॅडम, आमच्या शाळेचे मार्गदर्शक श्री श्रीनिवास बिरया कर्रे सर, कन्या प्रशालेचे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री श्री प्रसाद श्रीनिवास कर्रे सर, आमचे मार्गदर्शक प्रवीण विरया कर्रे सर, प्रसाद विरया कर्रे, प्रसाद श्रीनिवास कर्रे सर, मंचावर यावे। कार्यक्रम अधिक शोभिवंत आणि अर्थपूर्ण झाला आहे। आपले कार्य, अनुभव आणि मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। आपण आमंत्रण स्वीकारून इथे उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही मनापासून आपले आभार मानतो। दीप प्रज्वलन सुरू होणार आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते। ज्ञानदिवाचा हा मंगल प्रकाश अंधार हो दूर पसरू दे सुवास, विद्येच्या या पवित्र ज्योतीसमोर यशस्वी हो आजचा प्रत्येक प्रसन्न खास। आदरणीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आता दीप प्रज्वलन सोहळ्याची सुरुवात करीत आहोत। दीप म्हणजे ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मकतेचे प्रतीक। या पवित्र ज्योतीच्या साक्षीने आजच्या कार्यक्रमाची मंगल सुरुवात करूया। मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा, अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करते। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावे। जोरदार टाळ्या वाजवावे सगळ्यांनी। हे प्रज्वलित दीप आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञान, आशा व सकारात्मकतेचा प्रकाश पसरवून सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करणार आहोत। आपल्या उपस्थितीने आजचा कार्यक्रम अधिक शोभिवंत झालेला आहे। तरी मी विनंती करते की आपल्या शाळेचे आदर्शस्तंभ श्री श्रीधर अशोक नडिमेटला सरांना मी विनंती करते की यांनी पुढे येऊन
आणि विद्यार्थी आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करण्यात आलेले आहे आणि या स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ अशा प्रकारचा आनंद. तर वर्षातील हा सर्वात मोठा शाळेचा कार्यक्रम आहे आणि सर्व विद्यार्थी हा कार्यक्रम कधी एकदा होईल अशा पद्धतीने वर्षभर वाट पाहत असतात. आणि या ठिकाणी मी जास्त काय बोलणार नाही. या ठिकाणी सर्व या स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. मिशन प्री प्रायमरी स्कूल इथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करण्यात येत आहे. तर त्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर विद्यार्थी, पालक हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तर लहान मुलांचं जे आहे ते आता त्यांचं सुरुवात आहे. ते घरातून आता पहिली पायरी चढलेले आहेत शाळेमध्ये. इथंच त्यांचं महत्त्वाचं जडणघडण होत असते आणि मुलांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांची आणि पालकांची दोघांची ही भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे इतर जे काही संस्कार होतात त्याचे संस्कार, सवयी, त्यांचे जे काही शिक्षण दिलं जातं ते या प्रायमरी स्कूलमध्येच त्यांचं महत्त्वाचं शिक्षण होत असतं आणि इथूनच त्यांचं शिक्षणाचा प्रारंभ होत असतो. त्यामुळे ही जी काही पायरी आहे त्यांची अत्यंत महत्त्वाची आहे. इथूनच त्यांना चांगले संस्कार मिळत असतात आणि पुढे जाऊन ते चांगले नागरिक, चांगली व्यक्ती करण्याचं त्यांचं महत्त्वाचं पायरी आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं पायरी आहे म्हणून मी त्यांनाही इथं मार्गदर्शन करत असतो. काय एवढं बोलून मी जास्त वेळ घेणार नाही आहे. धन्यवाद. या प्रशालेचे, या प्री प्रायमरी स्कूलचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापिका, या विद्यार्थी आणि पालक, तर या संस्थेमध्ये विद्यार्थ्यावरती शिक्षणाबरोबर संस्कार होत असते. तर आज या शाळेचं 2रंच वर्ष आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅदरिंग म्हणजे याचा उद्देश असा आहे की संस्कार, कला, विविध गुण त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण वाव दिला जाते. त्याचप्रमाणे शिक्षण आणि संस्कार यावरती भर दिला जात आहे. तर या लवकरात लवकर तर यांना मी शुभेच्छा देतो आणि या मुख्याध्यापिका आणि या शिक्षण संस्थेचं धन्यवाद व्यक्त करतो. प्रमुख पाहुण्यांनी दिलेल्या प्रेरणादायी व मार्गदर्शक भाषणाबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या मौल्यवान विचाराने आम्हा सर्वांना नवी ऊर्जा आणि सकारात्मक दिशा मिळाली आहे. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून आज येथे उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण प्रमुख पाहुण्यांचे आभार मानूया. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आपले सन्माननीय मुख्याध्यापिका सौ धनलक्ष्मी बाळकृष्ण राजगिरी मॅडम यांना मंचावर येण्यासाठी विनंती करत आहे. उपस्थित आदरणीय प्रमुख पाहुणे, स्वरांजली चॅनलचे चेअरमन श्री दयानंद महादेव मामड्याल, माझे वडील मार्गदर्शक श्री श्रीनिवास वीरय्या करे, कुचन हायस्कूलचे निवृत्त सहशिक्षक रमाकांत महादेव मामड्याल, सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य निरीक्षक श्री श्रीधर अशोक नडिमेटला, संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राध्यापिका सौ सविता गोपाल देवसानी आणि मान्यवर अतिथी, सन्माननीय पालक वर्ग, माझे सहकारी शिक्षक वृंद आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या आनंददायी आणि उत्साहपूर्ण वार्षिक स्नेहसंमेलनाच्या शुभ प्रसंगी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला खूप खूप आनंद होत आहे. वार्षिक स्नेहसंमेलन हा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आरसाच असतो. या शैक्षणिक वर्षात आपल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व विविध
स्पर्धांमध्ये उल्लेखनीय असे यश संपादन केले आहे. हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नाही तर पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत आहे. आज सादर होणारे सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचे कला, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचे उत्तम दर्शन घडवतात. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर व्यक्तिमत्व विकास, मूल्य शिक्षण आणि जीवन कौशल्य विकसित करणे होय. आणि हेच आपल्या शाळेचे ध्येय आहे. या यशस्वी कार्यक्रमासाठी मी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आज उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल माननीय प्रमुख पाहुण्यांचे विशेष आभार मानते. शेवटी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, मेहनतीने ती पूर्ण करावीत आणि समाजासाठी एक आदर्श नागरिक व्हावे अशी शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. तर थोड्याच वेळात प्राइज डिस्ट्रीब्युशन कार्यक्रम चालू होणार आहे. मेहनतीचा सन्मान, गुणवत्तेचा गौरव, यशाचा उत्सव हाच आपल्या आजच्या कार्यक्रमाचा हेतू आहे. टाळ्यांच्या कडकडात आपण पारितोषिक वितरण सोहळ्याची सुरुवात करूया. बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड. आई वडील हे आपल्या आयुष्याचे पहिले गुरु असतात. त्यांचा प्रेम, त्याग आणि संस्कारामुळेच आपल्या मुलांचे यश शक्य होते. अशा प्रेमळ, जबाबदार आणि प्रेरणादायी पालकांचा सन्मान करण्यासाठी आपण आज बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड देत आहोत. बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड फर्स्ट विष्णुवर्धन चे फादर मदर स्टेजवर यावे. अश्विनी अरविंद गाजरला, अरविंद गाजरला बेस्ट पॅरेंट्स अवॉर्ड लवकर यावे. नेक्स्ट नक्षिता बिरो पेरेंट्स फादर मदर लतिका महेश बिरो. Ora é tu, confuse मेरे दिल